ही गोष्ट आहे लातूर शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबाची। त्यांचे जीवन अगदी शांत आणि सामान्य होते, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं। त्यांच्या घरामध्ये एक मुलगी होती जिचं नाव मिनल होतं। मिनल एक अत्यंत हुशार आणि संवेदनशील मुलगी होती। तिच्या डोळ्यांमध्ये अनेक स्वप्न होती, एका सुंदर भविष्याची, एका आदर्श संसाराची। मिनलचं लग्नाचं वय झालं होतं। तिच्या घरचे तिच्यासाठी योग्य वराच्या शोधात होते। अनेकांना पाहिल्यानंतर त्यांना रोहन नावाचा तरुण पसंत पडला। रोहन एक चांगला मुलगा होता, सुशिक्षित आणि शांत स्वभावाचा। दोन्ही कुटुंबांना हा संबंध योग्य वाटला आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला। लग्नाचा दिवस उजाडला। लग्न सोहळा अगदी उत्साहात पार पडला। मिनलच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती। तिच्या मनात नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचे स्वप्न होते। लग्नानंतर रोहन आणि मिनलचा संसार सुरू झाला। सुरुवातीचे काही दिवस अगदी आनंदाचे आणि उत्साहाचे होते। मिनलला वाटले की तिला मनासारखा पती मिळाला आहे आणि तिचे आयुष्य सुखी होणार आहे। पण तिच्या नशिबात वेगळेच काहीतरी होते। तिच्या संसारात एक अज्ञात रहस्य लपून बसले होते। तिला हे कळले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली। तिच्यासोबत एक वेगळीच घटना घडत होती, ज्याची तिला कल्पनाही नव्हती। मिनल आणि रोहन यांच्या लग्नाला 6 महिने झाले होते। त्यांच्या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास वाढत होता। रोहन तिला खूप प्रेम करत होता आणि तिची काळजी घेत होता। मिनलही त्याच्यावर खूप खुश होती। पण काही दिवसांनी तिला एक गोष्ट खटकू लागली। तिला रोहनचे वागणे थोडे बदललेले वाटले। कधी कधी तो खूप शांत आणि गंभीर राहायचा, तर कधी कधी अचानक खूप बोलका आणि आनंदी वाटायचा। तिला हे बदल विचित्र वाटत होते, पण तिने त्यावर दुर्लक्ष केले। तिला वाटले की कामाच्या तणावामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे असे होत असेल। एक दिवस रोहन कामानिमित्त बाहेर गावी गेला होता। त्यावेळी मिनलला घरात खूप कंटाळा आला। ती टीव्ही पाहत असताना तिला रोहनचा फोन आला। रोहन तिच्यासोबत बोलत होता आणि तेवढ्यात तिला अचानक घरात कोणाची तरी चाहूल लागली। तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली। घरात तर कोणीच नाही, मग हा आवाज कशाचा? तिने रोहनला फोनवरच सांगितले की तिला कोणीतरी घरात असल्याचा संशय येत आहे। रोहनने तिला घाबरू नकोस म्हणून सांगितले। त्या रात्री ती झोपली असताना तिला अचानक जाग आली। समोर कोणतरी उभे होते। ती घाबरली आणि तिने मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली, पण आवाज आला नाही। त्या व्यक्तीने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला शांत राहण्यासाठी सांगितले। तो माणूस दुसरा कोणी नसून तिचा नवरा रोहनच होता। पण रोहन तर बाहेर गावी गेला होता। मग हा कोण? ती गोंधळात पडली। मी रोहनच आहे, घाबरू नकोस, असं तो माणूस म्हणाला। पण तुम्ही तर बाहेर गावी गेला होतात ना, असं मिनलने विचारले। त्यावर तो म्हणाला, मी आलो आहे, मला तुला सोडून राहत नव्हते। मिनलला त्याचे बोलणे थोडे विचित्र वाटले, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले। रोहनने तिला एक जोरदार मिठी मारली आणि तो तिच्या जवळ झोपला। दुसऱ्या दिवशी सकाळी मिनल उठली तेव्हा रोहन तिथे नव्हता। ती त्याला शोधत किचनमध्ये गेली, पण तो तिथेही नव्हता। तिला काहीच समजेनासं झालं। अचानक तिला तिच्या सासूबाईंचा आवाज आला। त्या फोनवर बोलत होत्या। तू ठीक आहेस ना बेटा? रोहनची काळजी घे आणि त्याला लवकर घरी घेऊन ये। मिनलला हे ऐकून खूप मोठा धक्का बसला। सासूबाई कोणाशी बोलत आहेत? रोहन तर काल रात्री घरी आला होता, मग त्या कोणाबद्दल बोलत आहेत? तिने आपल्या सासूबाईंना विचारले की आई, तुम्ही कोणाशी बोलत होतात? मी रोहनसोबत बोलत होते, तो कामावर गेला आहे। मिनलला धक्का बसला। रोहन तर काल रात्री माझ्यासोबत होता, मग आता तो कामावर कसा गेला? तिने सासूबाईंना सर्व हकीकत सांगितली, पण त्या हसल्या आणि म्हणाल्या, मिनल, तू जास्त विचार करत आहेस। रोहन काल रात्री घरी नव्हता, तो बाहेरगावीच होता। मिनलला त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही। तिने आपल्या सासरच्या लोकांवर संशय घ्यायला सुरुवात केली। तिने निर्णय घेतला की ती स्वतः या प्रकरणाचा शोध घेईल। मिनलने गुपचूप रोहनच्या फोनची चौकशी केली। तिने त्याच्या फोनवर पाहिले की रोहनच्या फोनवर तिचा एकही कॉल किंवा मेसेज नव्हता। तिने तिच्या फोनमध्येही पाहिले, तिला तिच्या फोनवर रोहनचा कॉल किंवा मेसेज दिसला नाही। मग काल रात्री ती कोणासोबत होती? तिच्या मनात एक विचार येत होता, मी कोणासोबत झोपले होते? तिने त्या दिवशी घडलेल्या प्रत्येक क्षणाचा विचार केला। तिला आठवलं की जेव्हा ती रोहनसोबत फोनवर बोलत होती तेव्हाच तिला घरात कोणीतरी असल्याचा भास झाला। तिला कळाले की तिच्यासोबत कोणीतरी वेगळाच माणूस होता। तिने पुन्हा सासू सासऱ्यांकडे विचारणा केली। त्यांनी तिला शांत बसण्यास सांगितले, पण मिनलला सत्य जाणून घ्यायचे होते। तिने आपल्या माहेरच्या लोकांना फोन केला। तिने आपल्या आईला सांगितले की तिला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे। तिने आपल्या आईला सांगितलं की ती लवकरच घरी येईल। मिनलने आपल्या माहेरच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला। तिने सासू सासऱ्यांना सांगितले की ती काही दिवसांसाठी माहेरी जात आहे, पण त्यांनी तिला जाण्यास नकार दिला। त्यांनी तिला धमकावले, जर तू हे घर सोडून गेली तर आम्ही तुला परत येऊ देणार नाही। पण मिनल घाबरली नाही। तिने आपल्या माहेरच्या लोकांना फोन केला
आणि सर्व काही सांगितले. तिचे वडील तिला घेण्यासाठी आले. त्यांनी तिला आपल्यासोबत घरी घेऊन जाण्यासाठी मदत केली. मिनलने आपल्या माहेरच्या घरी गेल्यावर तिच्या आईवडिलांना सर्व हकीकत सांगितली. तिच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपास सुरू केला. त्यांनी रोहन आणि त्याच्या कुटुंबाची चौकशी केली. त्यावेळी त्यांना समजले की रोहनला एक जुळा भाऊ आहे ज्याचं नाव राहुल आहे. रोहन आणि राहुल दोघेही दिसायला अगदी सारखे होते. त्यांना ओळखणे देखील कठीण होते. पोलिसांनी राहुलला अटक केली. त्याने कबूल केले की तोच मिनलसोबत राहत होता, रोहन नव्हे. तो अनेकदा रोहनच्या जागी मिनलसोबत राहायचा. त्याने सांगितले की रोहनलाही याबद्दल माहिती होती. रोहन आणि त्याच्या कुटुंबियांनी एकत्र येऊन हे षडयंत्र रचले होते. मिनलच्या सासूने कबूल केले की त्यांना रोहनला आणि राहुलला वेगळे ओळखता येत नव्हते. अनेकदा त्याही गोंधळून जायच्या. पण त्यांनाही माहीत होते की रोहन आणि राहुल एकत्र येऊन मिनलची फसवणूक करत आहेत. या घटनेने समाजाला एक वेगळाच विचार करायला लावला. माणसाच्या मनात किती दुष्ट विचार दडले आहेत हे या घटनेने दाखवून दिले. आजही मिनल न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. तिच्या आयुष्यात घडलेल्या या घटनेने तिला मोठा धक्का बसला आहे. तिने आपल्या आयुष्याचे नवीन पान उघडण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मनात आजही त्या घटनेची आठवण आहे. लग्न हे विश्वास आणि प्रामाणिकपणा या दोन स्तंभावर उभे असते. या घटनेत पती आणि त्याच्या कुटुंबियांनी मिळून पत्नीचा विश्वासघात केला. यामुळे केवळ नात्यालाच नव्हे तर लग्नासारख्या पवित्र संस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. समाजात विश्वासार्हता किती महत्त्वाची आहे हे यातूनच दिसून येते. मिनलला जेव्हा संशय आला तेव्हा तिने शांत न बसता सत्याचा शोध घेण्याचे धाडस दाखवले. घरच्यांनी तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला, तरीही तिने माघार घेतली नाही. हे आपल्याला शिकवते की अन्याय होत असेल किंवा काहीतरी चुकीचं घडत असल्याचा संशय आल्यास शांत न राहता योग्य मार्गाने सत्य समोर आणणे आवश्यक आहे. या घटनेत कुटुंबातील सदस्यांनी जसं की पती, दीर, सासू यांनी मिळून एक कट रचला. कौटुंबिक नातेसंबंधात विशेषतः लग्नानंतर कुटुंबातील सदस्यांकडून संरक्षण आणि आधार अपेक्षित असतो, पण येथे त्याच कुटुंबाने फसवणूक केली. हे दर्शवते की काही वेळा आपले जवळचेच लोक आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात. ही घटना डिजिटल युगात घडली आहे. मिनलने स्मार्टफोनचा वापर करून सत्य समोर आणले. तिच्या पतीने आणि दीराने तिला फोनवरून बोलून फसवले. हे आपल्याला शिकवते की तंत्रज्ञानाचा वापर योग्य आणि अयोग्य दोन्ही प्रकारे होऊ शकतो. मिनलने पोलिसांकडे तक्रार करून योग्य मार्ग अवलंबला. यामुळे न्यायव्यवस्था आणि कायद्याची मदत घेणे किती महत्त्वाचे आहे हे सिद्ध होते. अनेकदा अशा परिस्थितीत पीडित व्यक्ती गप्प बसतात, पण योग्य वेळी पोलिसांकडे तक्रार केल्याने गुन्हेगारांना शिक्षाही नक्की मिळते. दरम्यान या घटनेमागे अजूनही काही कारणं असू शकतात, जसं की लोभ किंवा स्वार्थाचा उद्देश असू शकतो. मालमत्तेसाठी किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी असे कृत्य केले गेले असावे. काही वेळा अशी कृत्ये मानसिक विकृती किंवा असामान्य विचारसरणीमुळे केले जातात. या प्रकरणात दोन्ही भावांची ओळख एकच ठेवण्याचा प्रयत्न मानसिक विकृतीचा भाग असू शकतो. ही घटना स्त्रीला फक्त एक वस्तू समजण्याच्या मानसिकतेतूनही घडलेली असू शकते. एका स्त्रीच्या भावनांचा आणि विश्वासाचा आदर न करता तिचा वापर करून घेणे ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन हे कृत्य केले. हे दर्शवते की हे एक विचारपूर्वक रचलेले षडयंत्र होते. हे षडयंत्र का रचले गेले याचा तपास करणे महत्त्वाचे आहे. या घटनेतून समजते की आपण आजच्या जगात अधिक जागरूक असले पाहिजे. नात्यांमध्ये आणि आयुष्यात पुढे जाताना सतर्क राहणे आणि प्रत्येक गोष्टीत सत्यता तपासणे महत्त्वाचे आहे. दरम्यान यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा.